नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण नाउनचा विशेष भाग पाहत आहे, जे की इम्पॉर्टंट रूल्स आपण पहिलेपासून पाहत आलेलो। आजचा आपला हा चौथा लेक्चर आहे, अतिशय महत्त्वाचा लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण पोजेशन ऑफ द नाउन म्हणजे नाउनचा अधिकार, जे भी पोजेशन राहते, हक्क राहते, मालकी हक्क, त्याच्याबद्दलचे नियम पाहणार आहोत। ओके, अतिशय महत्त्वाचं लेक्चर असेल। आपल्याला जर एखाद्या गोष्टीवर हक्क दाखवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने आपला हक्क दाखवू शकतो, त्या पद्धतीचे नियम आपल्याला नेहमी एरर बेसिसवर विचारले जातात। तर या नियमाला आपल्याला क्लिअर करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया। ओके, पहा, नियम सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। ज्या वेळेस आपण म्हटलं की हे पेन माझी आहे, ही पेन माझी आहे, मी म्हटलं ही पेन माझी आहे, म्हणजे याच्यावर माझा अधिकार आहे। या पेनीवर कोणाचा अधिकार आहे? माझा अधिकार आहे। हा व्हाईट बोर्ड माझा आहे। ओके, जर मी म्हटलं हा व्हाईट बोर्ड माझा आहे, तर आपल्याला याचं पोझिशन इंग्लिश मधून कशा पद्धतीने दाखवावं लागते। ओके, तर याच्याबद्दलचे विशेष रूल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे रूल असतील। ओके, आणि आपण रिलेट करून जशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे नाउनची, तशाच पद्धतीने रिलेट करून या सर्व नियमांना आपल्याला क्लिअर करायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये नाउन बद्दलचं 4 पार्टमध्ये, या 4 पार्टमध्ये नाउन बद्दलचं एकही क्वेश्चन तुमच्या हातातून चुकता कामा नये, अशा पद्धतीनं A to Z नियम आपण क्लिअर करत आहोत। ओके, चला, मी म्हटलं आता पोझिशन दाखवत असताना 2 गोष्टीची पोझिशन आपण दाखवत असतो। एक आहे सजीव व्यक्तीची काही गोष्ट असेल, ओके, काही निर्जीव गोष्टीची असते। ओके, जसे की निर्जीव, अशा पद्धतीनं सजीव निर्जीव। ओके, सजीव बी आहे, निर्जीव बी आहे। मग या दोघांचा अधिकार आपल्याला दाखवायचा आहे। जर मी म्हटलं गौरव पेन, गौरवची पेन, म्हणजे मी काय म्हटलं, गौरवची पेन, हा एक पद्धतीने आपण नाउन म्हणजे याचा अधिकार दाखवू शकतो। याला पोझिशन ऑफ द नाउन म्हणतो। याला काय म्हणतो? पोझिशन ऑफ द नाउन। मग दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने दाखवू शकतो? सजीव गोष्टीची गोष्ट करत आहे मी। ओके, मी कशाची गोष्ट करत आहे? तर सजीवची करत आहे। लक्ष द्या, जर मी म्हटलं द पेन ऑफ गौरव, अशा पद्धतीनं सजीव व्यक्तीची आपल्याला पोझिशन दाखवता येते। सजीव व्यक्तीचं पोझिशन अशा पद्धतीने दाखवता येते। गौरव's पेन, गौरवची पेन, इथं अपॉस्ट्रॉफ देऊन यस दाखवलेला आहे। ओके, आणि द पेन ऑफ गौरव, द पेन ऑफ गौरव म्हणजे गौरवचीच पेन, या दोन्ही पद्धतीने आपण दाखवू शकतो। क्लिअर आहे? आणखी निर्जीव गोष्टी, आता निर्जीव गोष्टी 2 पद्धतीच्या असतात। ओके, निर्जीव गोष्टी कशा असतात? 2 पद्धतीच्या असतात। मग याच्यामध्ये एका पद्धतीनुसार आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचं पोझिशन फक्त एकाच पद्धतीनुसार दाखवू शकतो। मग ती कोणती पद्धत आहे? किंवा मग जे, आता लक्ष द्या, सरळ सरळ नियम सांगून देतो तुम्हाला। पहा, मी म्हटलं निर्जीव गोष्टी जर डोळ्याने दिसत असतील, निर्जीव गोष्टी जर आपण आपल्या डोळ्याने दिसत असतील, तर अशा वेळेस आपण पोझिशन एकाच पद्धतीने दाखवू शकतो। निर्जीव गोष्टी डोळ्याने दिसत असतील तर त्याचं पोझिशन एकाच पद्धतीने दाखवू शकतो। अन्यथा आपल्याला जर जे निर्जीव गोष्टी आहेत, तर जे डोळ्याने दिसत नसतील, ओके, निर्जीव गोष्टी आहेत डोळ्याने दिसत नसतील, तर त्याचं पोझिशन दोन्ही पद्धतीने दाखवता येते। ओके, पहा, तुम्हाला नियम दाखवतो मी कशा पद्धतीने। पहिली पद्धत दाखवतो। जर मी म्हटलं टेबल्स लेग्स किंवा टेबलचा पाय, अशा एकच जर घेतलं तुम्ही, इथे यस मध्ये कन्फ्युज होता म्हणून मी एक कमी केलेला आहे। ओके, आणि दुसऱ्या पद्धतीनं पहा, द लेग ऑफ टेबल। आता हे 2 पद्धत आहे। मग आता हे टेबल आपल्याला डोळ्यानं दिसते। टेबल काय असते? डोळ्यानं दिसते, बरोबर आहे। टेबल आपल्याला डोळ्यानं दिसते, तर मग याचं पोझिशन दाखवत असताना निर्जीव गोष्ट आहे, डोळ्यानं दिसत असेल तर त्याचं पोझिशन आपण एकाच पद्धतीनं दाखवू शकतो। मग या 2 पद्धतीपैकी कोणती पद्धत बरोबर आहे? तर वरची पद्धत चुकलेली आहे। ओके, अशा पद्धतीने आपण जी निर्जीव गोष्ट आहे डोळ्यानं दिसत असेल तर त्याला आपण दाखवणार नाही। म्हणजे त्या टेबलचा पाय, म्हणजे त्या टेबलावर कोणाचा अधिकार आहे, म्हणजे त्या पायावर कोणाचा अधिकार आहे? त्या टेबलाचा आहे, बरोबर आहे की नाही? मग निर्जीव गोष्ट आहे आणि त्याचं पोझिशन आपल्याला दाखवायचं, तर या पद्धतीनं डोळ्यानं दिसत असेल तर आपण या पद्धतीने दाखवणार नाही। या पद्धतीने हे उत्तर बरोबर राहील। ओके, समजलं? जर मी म्हटलं वॉल्स, एक मिनिट,
हॉल्स वॉल. आता हॉलची काय आहे? वॉल. मग हॉलची वॉल अशा पद्धतीने दाखवणार का? नाही. द वॉल ऑफ द हॉल अशा पद्धतीने हे उत्तर बरोबर राहील. परंतु जर मी म्हटलं माय यूट्यूब चॅनल्स ग्रोथ अशा पद्धतीने म्हटलं. माय यूट्यूब चॅनल्स ग्रोथ आणि 6व्या क्रमांकाचं द channel of YouTube's the channel of YouTube growth अशा पद्धतीनं. आता हे पहा, लक्ष द्या, मी युट्यूबच्या चॅनलची ग्रोथ म्हटलं. युट्यूबच्या चॅनलची ग्रोथ मला डोळ्यानं दिसते का? कशी होत आहे ग्रोथ? आपल्याला कधी डोळ्यानं दिसत नाही. ग्रोथ म्हणजे होते वाढ. ओके, मग वाढ ज्या विकास होते, विकास त्याला काय म्हणतो आपण? विकास. मग विकास आपल्याला डोळ्यानं दिसत नसते. ओके, मग ह्या युट्यूब चॅनलची गोष्ट करत आहे मी, माझ्या युट्यूब चॅनलची गोष्ट करत आहे. तर लक्ष द्या, माय युट्यूब चॅनल्स ग्रोथ. मग अशा पद्धतीने मी दाखवू शकतो आणि या पद्धतीने सुद्धा ही दाखवू शकतो. म्हणजे ही मला जर डोळ्याला दिसत नसेल, ओके, तर मी दोन्ही पद्धतीने दाखवू शकतो. परंतु इथं लक्ष द्या, जर मी म्हटलं एखादी निर्जीव वस्तू आहे आणि ती आपल्याला डोळ्यानं दिसत असेल, निर्जीव वस्तू आहे आणि डोळ्यानं दिसत असेल, तर त्याचं पोझिशन फक्त एकाच पद्धतीने दाखवू शकतो. ते बी ही खालची पद्धत आहे, द नाउन ऑफ नाउन अशा पद्धतीने. क्लिअर आहे? मग याच पद्धतीने आपल्याला काय करता येईल? त्याची पोझिशन दाखवता येईल निर्जीव गोष्टीची. परंतु सजीव असतील तर हे दोन्ही वाक्य, निर्जीव असतील, डोळ्याला दिसत नसेल तर दोन्ही बरोबर आहे. आणि सजीवच्या दोन्ही पद्धतीने दाखवू शकतो. म्हणजे डोळे, जेणेकरून तुम्हाला एकच नियम लक्षात ठेवायचा, ज्या वेळेस आपण पोझिशन दाखवील आणि निर्जीव गोष्ट असेल, ज्या वेळेस आपण पोझिशन दाखवील आणि निर्जीव गोष्ट असेल, तर त्याचं आपल्याला पोझिशन दाखवताना याच पद्धतीनं पोझिशन दाखवायचं आहे, म्हणजे एकाच पद्धतीनं. परंतु तुम्हाला इथं ज्या वेळेस निर्जीव गोष्ट आहे आणि जी डोळ्याला दिसत नसेल, तर त्याला दोन्ही पद्धतीनं आपण दाखवू शकतो. हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल अशी आशा आहे. मग आपल्याला पोझिशन दाखवत असताना, एका गोष्टीचा अधिकार दाखवत असताना सजीव गोष्ट आहे तर दोन्ही पद्धतीने दाखवू शकतो, परंतु निर्जीव गोष्टीचं एकाच पद्धतीने आपण दाखवू शकतो. ओके, क्लिअर आहे पर्यंत? त्याच्यानंतर समोरचा नियम आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. पहा, आता मी तुम्हाला पहिले 2 उदाहरणं देईल. 2 उदाहरणांना आपण रिलेट करून पाहू. ओके, रिलेशन करून पाहिल्यावरच आपल्याला समजेल. ओके, 2 पद्धतीचे असते. पहा, एक असते सिंग्युलर पोझिशन, PWS लिहितो. प्लुरल पोझिशन. ओके, पोझिशन म्हणजे अधिकार. ओके, प्लुरल पोझिशन तुम्ही पूर्ण लिहून घ्या जर तुम्हाला नोट्स बनवायची असेल तर. आता पहा, सिंग्युलर पोझिशन दाखवत असताना ज्या वेळेस बी आपण कोणत्याही गोष्टीचं सिंग्युलर पोझिशन दाखवत असतो, जर समजा 2 भाऊ आहे आणि 2 भावाची एकच आई आहे, 2 भाऊ आहे आणि 2 भावाची एकच आई आहे, तर ज्यावेळेस आपण दुसरं नाव घेईल त्यालाच अपॉस्ट्रॉफ देऊन आपल्याला अधिकार दाखवता येते. पहा, जर मी म्हटलं रेणू अँड जयज father was present in the party. आता लक्ष द्या, वॉज प्रेझेंट इन द पार्टी. आणि इकडे दुसरे उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ओके, दोघाला रिलेट करून पाहू. जर मी म्हटलं रेणूज अँड जयज फादर्स
आर प्रेझेंट हिअर, इथे प्रेझेंट आहेत. तर लक्ष द्या, आपल्याला या गोष्टीचं पोझिशन दाखवत असताना कशा पद्धतीने पोझिशन दाखवणार आहोत हे समजून घ्या पहिले. हे समजलं तर तुम्हाला समोरचे उदाहरण सोडवता येईल. रेणूज अँड जयज फादर, म्हणजे आता रेणू आणि जय. आता लक्ष द्या, या वाक्यामध्ये सिंग्युलर पोझिशन म्हणजे काय, म्हणजे त्या दोघाचाही अधिकार एकावरच आहे, त्या दोघाचाही अधिकार एकावरच आहे, याला सिंग्युलर पोझिशन म्हणतो. आणि लक्ष द्या, प्लुरल पोझिशन म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा अधिकार दोन वेगवेगळ्या वस्तूवर आहे, त्याला प्लुरल पोझिशन आपण म्हणत असतो. ओके, पोझिशन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवर मालकी अधिकार असणे. ही पेन माझी आहे, माझा अधिकार आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, जर मी म्हटलं रेणू अँड जयज फादर वॉज प्रेझेंट, वॉज प्रेझेंट बरोबर आहे का, रेणू अँड जयज, तुम्हाला वाटते काय, अशा पद्धतीने वाक्य दिलेलं आहे. आणि तुम्हाला म्हटलं एरर बेस आहे का, एरर बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले तर वॉज प्रेझेंट बरोबर आहे का, तर तुम्ही काय करता, रेणू अँड जयज फादर, रेणू अँड जयचे फादर म्हणजे दोघांचे फादर एक आहे. दोघांचे फादर कसे आहेत, एकच आहे, तर येणारं क्रियापद सुद्धा एकवचनीच पाहिजे. येणारं क्रियापद कसं पाहिजे, आपल्याला एकवचनीच पाहिजे. तर वॉज हा एकवचनी क्रियापद आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. ओके, म्हणून हा वाक्य काय आहे, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या, प्लुरल पोझिशन आपल्याला दाखवायचे. आता प्लुरल पोझिशन म्हणजे काय, रेणू अँड जयज फादर. आता दोन्हीकडे अपॉस्ट्रॉफ आहे, दोन्हीकडे काय आहे, अपॉस्ट्रॉफ दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, अँडने जोडलेले आहे, दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. मग या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्तीचे फादर्स आहे, इथं फादर्स आहे, मग इथं येणारं नाव पण कसं पाहिजे, अनेकवचनीच पाहिजे आपल्याला. ओके, फादर्स आहे. मग आर प्रेझेंट हिअर, मग दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत, दोन वेगवेगळ्या फादर्सची गोष्ट करा, म्हणजे अनेकवचनी नाव झाले. अनेकवचनी नाव असेल तर इथे येणारं क्रियापद सुद्धा अनेकवचनीच पाहिजे. मग हे बरोबर आहे, बरोबर आहे, क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपण पोझिशन दाखवत असतो विद्यार्थी मित्रांनो. एका उदाहरणावरून तुम्ही ह्या पोझिशनला समजून शकता. ओके, समजून जाईल तुम्हाला. ओके, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, क्लिअर आहे, हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणखी एक उदाहरण देतो, दोन उदाहरणं तुम्हाला क्लिअर करून सांगतो. ओके, जर मी म्हटलं द वाईफ अँड द फ्रेंड, the wife and the friend is going there. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण देतो, द वाईफ अँड फ्रेंड, द वाईफ अँड फ्रेंड आर गोइंग देअर. अशा पद्धतीचे दोन वाक्य दिलेले आहेत. आता या दोन्ही वाक्याचा फरक समजून घ्या काय आहे. द वाईफ अँड द फ्रेंड इज गोइंग देअर, वाईफ आणि फ्रेंड तिकडे जात आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे. म्हणजे इथं लक्ष द्या, इथं डिटरमायनर दिलेला आहे द, इथं डिटरमायनर दिलेला आहे आपल्याला द, म्हणजे याच्यासमोर काहीतरी डिटरमायनर असेल तर यावेळेस आपल्याला पहा, लक्ष द्या, दोन व्यक्ती आहेत, दोन पद भूषवत असेल, दोन व्यक्ती, पहा लक्ष द्या, दोन व्यक्ती, दोन पद प्लस दोन पद भूषवत असेल तर येणारं क्रियापद कसं पाहिजे आपल्याला, अनेक वचनी वर्ब, वर्ब लिहितो, क्रियापद नाही. ओके, अनेक वचनी क्रियापद पाहिजे. परंतु एक व्यक्ती प्लस दोन पद भूषवत असेल, एक व्यक्ती दोन पद भूषवत असेल तर एक वचनी वर्ब. पहा, एवढ्या नियमावर हा रूल तुम्ही क्लिअर करू शकता. लक्ष द्या, हा रूल तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे. पहिले उदाहरण दिलेवर दोन आणि एक खाली रूल दिलेला आहे. पहा लक्ष द्या, दोन व्यक्ती आहेत, दोन पद भूषवत असेल तर अनेक वचनी क्रियापद, एक व्यक्ती आहे, दोन पद भूषवत आहे तर एक वचनी क्रियापद. पहा लक्ष द्या, जसं की मी शिकवतो सुद्धा, ओके, आणि मी शॉप सुद्धा चालवतो. मी तुम्हाला शिकवतो सुद्धा आणि मी शॉप सुद्धा चालवतो.
तर मी एक व्यक्ती आहे, मी दोन पद भूषवत आहे. मी एक व्यक्ती आहे आणि दोन पद भूषवत आहे. एक शिकवण्याचं तुम्हाला काम करत आहे, दुसरी गोष्ट मी शॉप सुद्धा चालवत आहे. अशा पद्धतीने जर मी म्हटलं तर अशा वेळेस एक व्यक्ती आहे मी आणि दोन पद भूषवत आहे, एक शिकवण्याचं आणि शॉपकीपरचं. तर अशा वेळेस येणारी क्रियापद कशी असेल? अनेकवचनी असेल. आणि मी म्हटलं दोन व्यक्ती आहे आणि दोन पद भूषवत असेल तर अशा वेळेस अनेकवचनी क्रियापद पाहिजे. ओके, क्लिअर आहे. मग दोन व्यक्ती आहेत, पहा लक्षात आहे. द वाईफ, याला इथं दिलेला आहे डिटरमायनर द वाईफ. ओके, आणि इथं डिटरमायनर दिलेलं आहे दोन. मग तुम्ही विचार करसा, सर तुम्ही तर म्हटले दोन व्यक्ती आहे, इथं खाली पण दोन व्यक्ती दिसत आहे, वाईफ अँड फ्रेंड. ओके, इथं पण दिसत आहे वाईफ अँड फ्रेंड. तर तुम्ही तुमच्या डोक्यात एक विचार आला असेल, सर तुम्ही असे सांगत आहे की दोन व्यक्ती आहे, इथं पण दोन व्यक्ती आहे. ओके, इथं पण दोन व्यक्ती आहे, इथं इज आहे, इथं आर आहे. कोणतं वाक्य बरोबर आहे? तुमच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल. ओके, तर संभ्रम जरी निर्माण झाला तरी मी तुमचं इथं क्लिअर करून देतो. मग या ओळखायचं कसं की दोन व्यक्ती आहे, दोन पद भूषवत आहे. दोन व्यक्ती आहे, दोन पद भूषवत आहे. एक व्यक्ती आहे, दोन पद भूषवत आहे. ओके, पहा याच्यामध्ये डिटरमायनर दिलेला असते, काही ना काहीतरी डिटरमायनर तुम्हाला दिलेला असेल, जसं की द, माय, हिज असं काहीतरी. तर लक्ष द्या, द वाईफ आणि द फ्रेंड, द वाईफ अँड द फ्रेंड. ओके, किंवा मग इथं लक्ष द्या, द पेक्षा आपण माय वाईफ आणि माय फ्रेंड करू. ओके, माय वाईफ माय फ्रेंड करू. ओके, डिटरमायनर समजण्यासाठी माय वाईफ माय वाईफ. ओके, समजण्यासाठी आता लक्ष द्या, वाईफ म्हणजे द वाईफ म्हणजे एखाद्याची वाईफ असेल. चला ठीक आहे. आता जर मी म्हटलं माझी वाईफ आणि माय फ्रेंड म्हणजे एक वाईफ आहे आणि माझी एक फ्रेंड आहे, म्हणजे इथं मी दोन जागेवर माय वापरलं. मी काय वापरलं? इथं दोन जागेवर माय आणि माय वापरलेला आहे. तर इथं दोन व्यक्ती झाले, इथं दोन व्यक्ती झाले, तर येणारा क्रियापद कसा पाहिजे? दोन व्यक्ती झाले तर इथं आपल्याला अनेकवचनी क्रियापद पाहिजे, म्हणजे इथं आर पाहिजे. त्यावेळेस ते वाक्य बरोबर होईल. ओके, परंतु इथं लक्षात द्या, डिटरमायनर इथंच दिलेला आहे, माय वाईफ अँड फ्रेंड म्हणजे माझी वाईफ आणि ती माझी फ्रेंड सुद्धा आहे. माझी वाईफ आहे आणि ती माझी फ्रेंड सुद्धा आहे. आर गोईंग देअर, आर गोईंग देअर, तर आर गोईंग देअर नाही पाहिजे. इथं इथं काय पाहिजे आपल्याला? इज गोईंग देअर पाहिजे. अशा पद्धतीने ते एरर बनवतात विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये. तर एरर आपल्याला फाइंड करता आले पाहिजे. ओके, क्लिअर आहे. म्हणजे माझी वाईफ आहे, दोन पद भूषवत आहे, एक तर वाईफ असण्याचा आणि इथं माझी फ्रेंड असण्याचा, म्हणजे एक व्यक्ती आहे. ओके, तर ती दोन पद भूषवत आहे. तर अशा वेळेस तुम्हाला क्लिअर झालं असेल आता की दोन व्यक्ती कशा पद्धतीने ओळखायचे. एक पद म्हणजे दोन पद कशा पद्धतीने ओळखायचे, दोन व्यक्ती असेल तर, आणि एक व्यक्ती असेल तर दोन पद कशा पद्धतीने भूषवायचे. हे जे आहे हे नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, क्लिअर आहे. पर्यंत काहीही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. ओके, समजलं असेल. एक एक उदाहरणाने तुम्हाला हे सर्व काही पोझिशनचे रूल समजले असतील. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन आले तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा पद्धतीचे रूल्स मी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो. ओके, चला तर मग नाऊनचा इथं टोटल पार्ट आपला क्लिअर झालेला आहे. उद्यापासून आपण येणारा भाग जे की प्रोनाउन आहे, रिलेटिव्ह म्हणजे रिलेशन टॉपिक नुसार आपण पाहत आहे, कशा पद्धतीने रिलेट करून शिकायचं आहे आपल्याला. तर त्या पद्धतीने आपल्याला शिकण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत करणं आवश्यक आहे. आपण पाया मजबूत करत आहे सध्या, त्याच्यानंतर आपण हार्ड लेवलकडे जाणार आहोत. ओके, हे तर सिंपल लेवल आहे. ही काय सिंपल लेवलचेच क्वेश्चन्स आहेत, तर याच्या बाद आपल्याला हार्ड लेवलच्या क्वेश्चनकडे जायचं आहे. ओके, क्लिअर आहे. समजलं असेल तुम्हाला. चला तर मग भेटूया आपण समोरच्या क्लासमध्ये प्रोनाउनला पाहून. ओके, चला, धन्यवाद.